हरे कृष्ण 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 पुंडरीकवरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की मूकं करोति वाचालं मदंगैरे यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कौसल्यानं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय। करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभो पावन साधू चराचरे मी कला दुसरी काहीच देणे बोलतो वचन अति भाविका तुमचा अनुग्रह लाभो पावन साधू चराचरे एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरावी तुमचा अनुग्रह लाभो पावन साधू चराचरे कुंडलीकवरदारे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय। श्री भगवान वाच श्लोक आपला झालेला आहे त्या दिवशी उच्चार करू आता। हरि कालोऽस्मि लोकाक्षयकृत् प्रवृत्तो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः। तेव्हा भगवंत अर्जुनाच्या प्रश्नावरती बोलायला सुरुवात केली। मागं असं म्हटलं होतं मागच्या श्लोकामध्ये अर्जुनाने की आपण हे महाभयंकर रूप कोणासाठी देवा धारण केलं आणि मला कळत नाही की आपण कोण आहात। देवश्रेष्ठा देववर प्रसिद्ध असा शब्द प्रयोग करून हे देवा आपण कोण आहात मला कळत नाही। तर तेव्हा मी जाणण्याची इच्छाही करतो। विज्ञातुम इच्छामि भवन्तं मी त्या आपणाला जाणण्याची इच्छा करतोय। तेव्हा आपण मला उमजलेले नाही। न प्रजानामि मी तुम्हाला समजलो नाही आपण कोण आहात। तर त्याचं उत्तर आता भगवंत द्यायला सुरुवात करतात। आपण म्हटलं पाठीमागं की मागच्या 15व्या श्लोकापासून आलता ना हा विषय अर्जुनाच्या मुखातला, ते आता 31व्या श्लोकापर्यंत अर्जुन वाच होता ते संपलेलं आहे आणि भगवान वाच सुरू झालं म्हणजे भगवंत बोलताय। काय बोलताय तर कालोऽस्मि या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं। आपण कोण आहात तर कालोऽस्मि आपण कोण आहात तर आपण ब्रह्म आहात का नाही, आपण ईश्वर आहात का नाही, आपण अवतार आहात का नाही, विश्वरूप आहात का नाही। तिथे उत्तर दिलेलं आहे कालोऽस्मि। तर वेगवेगळ्या भूमिकेत ज्या वेळेला ही व्यक्ती असते त्यावेळेला उत्तरं सुद्धा वेगवेगळी येतात। जर एखाद्याला नाटकात विचारलं पात्र करणारा बाहेर ज्याचं नाव काय आपण म्हणू गणेश आहे, ज्याचं व्यावहारिक नाव गणेश आहे आणि त्यावेळेला तो नाटक करत असेल एखाद्या राजाचं पात्र करत असेल नाटकामध्ये, हरिश्चंद्र राजा राणी तारामती पुत्र रोहिदास नाटकामध्ये, आणि त्याला कोणतं दिलं पात्र हरिश्चंद्र राजाचं पात्र दिलं। आपण कोण आहात असं विचारलं तर तो काय म्हणेल मी हरिश्चंद्र राजा आहे। कारण पात्राप्रमाणे बोलावं लागतं। जसं पात्र आहे तसं आता इथे सुद्धा आपण कोण आहात याचं उत्तर काय दिले देवाने कालोऽस्मि। हा कालोऽस्मि आहे जो उभा राहिला होता। आपण ज्या वेळेला युद्धाला समोर दोन्ही पक्ष उभे आहेत कौरव पांडवांचे आणि रथावरती आरूढ असलेले आपण कोण आहात त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण आहे। आपण कोण आहात भगवान श्रीकृष्ण आहे। सारथी आहे त्याच्यातही, कारण रथाचं सारथ्य करतो पात्र बदललंय ना तिथलं की मी सारथी आहे। तो जर या आयांच्या दृष्टीने पाहिला यशोदा देवकी कौशल्या तर आपण कोण आहात तर पुत्र आहे। दिसायला तो काय दिसतो पुत्र। आता इथे कोण आहे
इथे इथे पात्र असं चाललेलं आहे की संपूर्ण विश्वच त्याच्या मुखात चाललेलं आहे. जगत सगळं सृष्टी त्रिभुवन या सगळ्यांचा नाश झालेला पाहतोय अर्जुन आणि सगळे मुखात चाललेले दिसत आहेत. त्यावेळेला आपण कोण आहात तर तो म्हणतो कालोस्मी. काल हा अहम अस्मी. मी कोण आहे? काल आहे. अस्मी म्हणजे आहे. अहम काल हा अहम. मी कोण आहे? काल. मी काळ आहे. काळ नुसता काल नाही तर महाकाल. कालांचाही काल. कारण कालामध्ये सुद्धा प्रकार आहे. साधारण हा सगळ्या काळाचा काळालाही खातो तो काळ. कारण काळ हा सुद्धा म्हणजे ज्याला यमाचं डिपार्टमेंट म्हटलेलं आहे. कृतांत असं शब्द आहे त्याला. तो हा काळ त्या काळालाही खाऊन टाकतो असा महाकाल जर कोण असेल तर तो हा परमात्मा आहे. ते हे टाकायचं राहिले का खात्र्याचं? गाडी आल्या गाडी नाही आली. त्या काळाचा महाकाल असलेला हा भगवंत उत्तर सांगताना बरोबर सांगितलं की मी कालोस्मी. पण हा काळ हा स्वतंत्र नाही. कारण महाकाल हा सुद्धा आध्यस्त आहे. म्हणजे भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी माया नावाचा पदार्थच आध्यस्त आहे. आणि त्या मायेच्या अंतर्गत उत्पत्ती स्थिती आणि नाश असे घटक आहेत. मग उत्पन्न झालेल्या पदार्थाचा नाश करणारा घटक त्याचं नाव काल आणि महा त्याचंच नाव कोणी महाकाल असं आहे. मग तो माया स्वतःच्या उत्पत्तीत आणण्याची अपेक्षा करत नाही. आणि निवृत्त होताना इतकं मोठं प्रचंड जगत निर्माण केलं. तिने आणण्याची अपेक्षा नाही केली. तर ती जगत उत्पत्तीला स्वतःच काय म्हटलं त्याला? हां स्वतः उत्पन्न करते. आणि ज्या वेळेला निवृत्त होते त्यावेळेलाही निवृत्त झाली. तिला तसंही काही अडचण नाही. स्वप्नाची उत्पत्ती बी अशीच झालेली. अज्ञानामध्ये स्वप्न उत्पन्न झालं. साक्षाश्रित अज्ञानाचा अविद्येचा परिणाम स्वप्न आहे. उत्पन्न झालं. अविद्येचा परिणाम सहजगतीने त्या ठिकाणी तयार झालेला दिसतो. आणि निवृत्तही झाली. दोन ही ते तरी अविद्या धरली आम्ही. तिकडे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी माया आली. त्या मायेत उत्पत्ती स्थिती आणि नाश हे त्या मायेचं कार्य आहे. कारण माया म्हटली काहीतरी निर्माण करावं लागेल तिला. मग काय करेल? जगत निर्माण करेल. सूक्ष्म स्थूल देह निर्माण करेल. मग निर्माण झाले म्हणजे उत्पन्न झालेले सगळे पदार्थ नाशात जातातच. मग नाश करायचा म्हटलं की एक डिपार्टमेंट आलं. त्याचं नाव काल आहे. पण मग माया स्वतः उत्पन्न करत नाही, स्वतः पालनही करत नाही, स्वतः नाश करत नाही. कारण ती जड आहे. मग चेतनाकडून घडतं. म्हणून कालोस्मी हे पद त्याला लागलं. त्या चेतनाला लागलं. नाहीतर मायेला लागलं असतं. मायेला नाही काल हे पद लागलं. मायेत उत्पन्न झालेले पदार्थ निर्माण करणारा चेतन, पालन करणारा चेतन आणि नाश करणारा चेतनाकडूनच होईल. मग हे सगळं कशासाठी निर्माण केलं बरं? तर मग याला काही संगती नाही तशी पाहिली. पण संतांनी लावली की एकलेन कंठवेची म्हणून याळे केली निर्माण हो 14ही भवने गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो ऐसा लाघविया माया सूत्रधारी. एकला एकटाची झाला नानाकारी स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी तो हा नंदन सये बाळ ब्रह्मचारी हो ऐसा लाघविया माया सूत्रधारी. तर तो आणि मग तोच काय होतो? निर्माण केलेले कौतुकानं तर मोडला. कारण सगळेच खेळ मोडले जातात. भातुकलीचा खेळ मांडला जातो. लहान पोरं खेळतात. लहान पोरांवर हे संस्कार कुणी टाकलेत? मोठ्यांनीच टाकलेले. मोठ्यांचा खेळ पाहून छोट्यांनी खेळ मांडला. ते म्हटले त्याच्यामध्ये ते पहिले तर सुंदर करायचे ते
आता नाही, त्या शेणाच्या बाहुल्या बनवायच्या. त्याला एक चिपड लावायचं, त्याच्यात ते शेण टाकायचं, त्याला असं दोरीने बांधायचं, त्याला असे असे लाकडे बांधायचे. ती झाली अशी बाहुली. बाहुली म्हणजे नवरी. आणि त्याच्यात त्या अशा दोन ठेवले की झाले. त्याला काय आता मंडोळ्या कुठून आणायच्या, त्याची रंगीत कागद जोडली की झाल्या मंडोळ्या. हा काय झाला? खेळ झाला, खेळ. आणि मग आता त्याच्यामध्ये तेवढा 8 तास करावा लागतो का नाही त्या पोरात. सगळं ते बुद्धी चालवून करत होते बरं का. आता यांना रेडीमेड करून दिलेले लोक. बरं ते असलेल्या पदार्थाचा वापर होता. त्यावेळेला शेण मिळत होतं. आता शेण मिळत नाही. शेणाचे कलर आले आता. लोक कलर टाकून राहिले. मग त्याच्यात उत्पन्न केल्या कोणी? भावल्या कोणी निर्माण केल्या? पोरांनी. आणि मोडून कोणी टाकल्या? त्यांनीच. इथे तुला सत्तेच हा तोच दिसतोय ना, कालोस्मी. निर्माता हाच कालोस्मी आहे. ज्यांनी निर्माण केला खेळ त्यांनीच खेळ मोडला. ते म्हटले आईने हाक मारले, काय करते तिकडे, चल लवकर जेवायला. चल हे चाललं म्हणून काल. मग तिथं ते काय केलं, त्यांनी ती सगळा उचलला आणि भरून टाकलं किंवा मोडून टाकला तो खेळ. तर तिथे ते जसा खेळ मोडला जातो तसा संसार रूपी खेळाचा सूत्रधार हा देव आहे. तो खेळ निर्माणही करतो आणि मोडूनही टाकतो. खरा तर खेळ त्याचा आहे, तो आम्ही त्याच्यातले पात्र आहेत. पण नाटकामध्ये कोणतीही व्यक्ती स्वतंत्र नसते. तर त्याला जसे डायलॉग दिलेले तेवढेच बोलायचे. का जास्त बोलायचे? हा, जास्त बोललं तर हाणलाच त्याला. तुला कोणी सांगितलं रे जास्त टाक, कारण तू त्याच्या अधीन आहेस त्या नाटकाच्या. तसं जीव सगळी सृष्टी या नाटकाच्या अधीन. पण आता याचा हे नाटक रचण्यामध्ये बी थोडासा वेगवेगळा भाग असा आहे. त्या आत्ता आमचं चालू जीवनाचं नाटकचा रचनाकार कोण आहे? तुम्ही. तुम्ही कसे होता? ज्या वेळेला तुम्ही तुमचं कर्म करून ठेवलेलं आहे, आता पुढचं नाटक पात्र कोणतं खेळायचं हे आम्हीच ठरवलेलं आहे. कर्म त्यात टाकून दिलं आणि त्याचा तो मग त्याचे सूत्रधार तसे झाले. मग तो काय करतो? फल देतो. ते म्हणजे मी कुठं काय केलं. पण या सृष्टीचा मुख्य सूत्रधार तो राहतो. म्हणजे तुमचा हा खेळ दीर्घकाळ किती ठेवायचा आणि बंद करायचा. का शेवटी जसे तुम्ही एखादा पिक्चर पाहत बसले टी व्हीवरती आणि तर त्याच्या टी व्हीवर फिल्म पाहत बसले, तर ती फिल्म जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हाला, जोपर्यंत आवड आहे तोपर्यंत तुम्ही पाहता. नंतर ती जशी ऑफ करून टाकली जाते. ते म्हणजे काय, मला काय त्याच्यात रस नाही, जाऊ दे. मग तो तर त्याच्यामध्ये काय रस नसतो त्याला, त्याच्यामध्ये काय सहभागी होत नाही. तसा सृष्टी निर्माण करणारा हा विश्वजनिता हाही पुष्कळ वेळा असा तटस्थ पाहतो आणि काही सहभागी नाही, त्याचा सहभाग नाही. पण चला बा, पण हे काम कोण करतं? तर ईश्वराकडं आहे. स्वरूपाच्या स्वरूप सच्चिदानंद ब्रह्म याचा कुठेही धक्का न लागता सृष्टीचा निर्माता, ज्याला आम्ही देव म्हणतो, तोच ईश्वर हा एकटाच एकमेव असा आहे. या संपूर्ण सृष्टीत ईश्वर अनेक नाही, तर एकच ईश्वर आहे, एकच देव आहे. आणि हा एकच देव सकल सृष्टीचा जनित आहे. मग ते अनेक ब्रह्मांडाचा जनित आहे. ज्या वेळेला असा देव म्हणजे दुसरा कोणता देव नाही. आणि आम्ही ज्यांना बाकीचे देव म्हटले तुम्हाला कळालेले की हे डिपार्टमेंटल देव आहेत, एका सृष्टीमध्ये व्यवस्था करण्यासाठी लागलेले. जसं शासकीय डिपार्टमेंट असावं तसे हे देव आहेत. तर त्यांच्यामध्ये काही विशेषत्व नाही. त्यांच्या कोणी भक्त परमात्मा काही करत नाही, त्याच्याकडनं कोणतीही क्रिया होत नाही. क्रिया होत नाही म्हणजे असं आहे ते कर्म करून आकारता राहतो. गुणवंता आणि निर्गुणा असं प्रमाण आहे त्याला. मायाच्या थ्रू हे होतं. जगत उपादान कारण माया नाहीच असं हे केलं. बरोबर आहे. आणि ओके, माया नाहीच हे मायेचा निर्माता माया नाही ही पहिल्यापासून लक्षातच ठेवा. मग नसलेल्या पदार्थापासून उत्पन्न झालेले पदार्थ सुद्धा नसतातच.
माझा तो प्रश्न नाही. मला असं आहे की परमात्मा हा काही त्याच्याकडून कार्य घडत नाही, तो कार्य घडत नाही. ओके. कार्य करतो बी आणि घडतही नाही असे दोन शब्द आले तिथे. करोनी आकर्ता आपणा, नातळे अभिमान अभिमाना नातळ नाटाच्या अभंगामध्ये गुणवंत आणि निर्गुणा करोनी आकर्ता, तो करोनी आकर्ता करतो बी आणि अकर्ताही राहतो, कारण त्याच्यात उद्देशाचा अभाव असतो. म्हणून तो कर्म करत नाही म्हटल्यानंतर मग घडणार नाही. एक तर गोष्ट, पण घडलं तर करता झाला तर तो करता होत नाही, म्हणून तो काही करत नाही असं म्हणावं लागतं. आणि ज्या वेळेला म्हणजे एखाद्या व्यक्तीने कर्म केलं त्याच्यात त्याचा उद्देश आणि कर्तृत्व हे दोन समाविष्ट झालेलं असतं. देवाच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही. देवाशिवाय काही होत नाही, पण देव काही करत नाही, ही भाषा आहे. देवाशिवाय काही होत नाही, पण देव काही करत नाही. मग तो तिथेही तो आकर्ताच राहतो. नाहीतर तो सुद्धा कर्मामध्ये लिप्त झाला असता, त्याच्यावर सुद्धा कर्मदोष आला असता. जसा आपल्यावर कर्मदोष येतो. आमच्यावर कर्मदोष काय येतो तर आम्ही कर्म केल्यानंतर मी कर्म करता आहे असं म्हणतो. मग आता मी करता आहे म्हणण्यात देह मानतो, म्हणून कारण देहाला धरूनच बोलल्याशिवाय ही भाषा संभवत नाही. म्हणून देहाच्या ठिकाणी अहंभाव धारण केला की तो जीव अज्ञानातला करता होतो आणि कर्माचे सगळे दोष त्याच्यावर लागतात. देव हा कर्म करत नाही असं म्हटलं तर जगताची सृष्टीची नियंत्रण कोणीच नाही राहणार, म्हणून तो करतो. मग करतो तर मग त्याला धारा कर्मामध्ये टाका, त्याच्यावर सुद्धा तर तो अकर्तापणाने कर्म करतो, साक्षी स्वरूपात केवळ राहत, आणि म्हणून त्याचा तो अहंकार धारण करत नाही. त्याच्यामुळे व्यवस्था लागते. काय दुसरं काय तेच आहे. माझं उत्तर आहे. मला उत्तर नाही. प्रश्न माझा असं होतं की परमात्मा करता आहे आणि जगताचे हे लावण्यासाठी व्यवस्था लावण्यासाठी माया घेतली. बिलकुल माया मानली. ओके. आणि मग तो ईश्वर झाला. तो माया आल्यानंतरच ईश्वर झाला. बरोबर. माया ईश्वर झाला. बरोबर. आणि नंतर काय झालं की ईश्वराने ही निर्मिती केली, पण नंतर काय सांगितलं की माया नाहीच आहे. माया नाही तर मग असं आहे, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर सुद्धा नाहीच आहे. माया तर नाहीच नाही, पण ईश्वर सुद्धा जगतच नाही, जगत करता नाही, म्हणून जगत करताही नाही. हे माया मानली म्हणून ईश्वर भावाला. ईश्वर हा मायेच्या आधी नाही, म्हणून ब्रह्म आणि माया हे पहिल्यांदा घटक आणले, ईश्वर नाही आणला. कारण ईश्वराच्या स्वरूपामध्ये मायेचा अंतर्भाव आहे. लक्षात आलं? म्हणजे साभासयुक्त माया ही ईश्वराची जन्मदाती आहे. ईश्वराला जन्म कोणी दिला? साभासयुक्त माया अधिक अधिष्ठान ब्रह्मचैतन्य इक्वल टू ईश्वर. म्हणून ईश्वर हा मायेच्या अगोदर नाही मानता येत. मग ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी माया आली, कशी आली हे नाही सांगताय, म्हणून मानली. माया ऐसी ख्याती नसतेची हाती कवांजेची संतती वाहने जैसी कसत ना असत होय असं ऐशी नासत नासत होय विचाराचे नाव न ठाव ऐशी परिचय अनादी म्हणतात. ऐशी अनादी म्हणत माऊली म्हणतात. 15व्या अध्यायामध्ये हा विषय आहे. तेव्हा अशी जी माया आहे ती माया मग ती मानलेले पदार्थ, जसं आता म्हणून माया ही मानलेला पदार्थ आहे का वास्तव पदार्थ आहे? या विश्वात फक्त एकच सत्य पदार्थ आहे, तो त्याला ब्रह्म असं म्हणतात, म्हणजेच आत्मा हा एकमेव सत्य. आता दुसरे सत्य जे आहेत ते आधारित सत्य आहेत, म्हणजे मूळ सत्यावर आधारित दुसरी सत्य. दुसऱ्या मूळ सत्य लक्षात ठेवा बरं, मूळ सत्य ब्रह्म, आधारित सत्य माया 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 म्हणून माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया असं करावं लागेल. मग माया हे याला आधारित सत्य केलं. मग नसलेले पण दिसणारे प्रतीतीला येणारे, म्हणून त्याच्यानंतर ईश्वर हे तिसरं सत्य.
त्यालाही म्हणावं लागेल ना, पण आधारित सत्य आहेत. हे पुढचे सगळे आश्रित सत्य आहेत, त्याला नाही म्हणता येत नाही. म्हणून आस्तिक कोणत्याही आस्तिक पुरुषाला ईश्वराला नाकारता येत नाही. जोपर्यंत तो स्वरूपाचा वेध घेत नाही तोपर्यंत त्याला ईश्वर हा पूजनीय आहे. नंतर ईश्वर निर्माण झाल्यानंतर तीच माया जड असल्या कारणाने, परंतु मायेत आलेलं प्रतिभासित जे चैतन्य आहे त्या ठिकाणी शुद्ध माया लागलेली उपाधी असल्या कारणाने त्याला जसंच्या तसं ज्ञान होतं. म्हणून मग जगत उत्पत्तीमध्ये त्यांनी मायेचा वापर करून, म्हणजे तमगुण प्रधान मायेपासून सृष्टी रचना झाली. त्याच्यातल्या सत्वांश प्रधान त्यातलाच काही भाग, त्याच्यापासून सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती, स्थूल सृष्टीची उत्पत्ती अशी बनून संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. आणि मग आता ज्या वेळेला निवृत्ती व्हायची, माया आहे का मूळची? नाही. मग नसलेल्या पदार्थाची निवृत्ती मानण्याच्या अभावाने होते. कशाने होईल? मानण्याचा अभाव. मानण्याचा अभाव कसा होतो? जे आपल्या आता जीवाकडून बी चाला त्या वेळेला लक्षात येईल की आपल्यावर आरोप केला जातो, तुम्ही अज्ञ आहात, अज्ञानी आहात, तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही देहवान आहात. ज्या वेळेला तुम्ही आम्ही या सृष्टीमध्ये शरीराला मान्यता देतो तोपर्यंत जीवपणा सरत नाही. जेव्हा तुम्ही आम्हीच या शरीराची मान्यता काढून घेतली त्यावेळेला तुम्हीच तुमच्याच मान्यतेने शरीरावर होता, तुमच्याच अमान्यतेने तुम्ही शरीरापासून निघून गेला. जोपर्यंत मी मला देहाला मान देतो, स्थूल सूक्ष्म कारण देहाला मी जोपर्यंत मानतो तोपर्यंत मी या देहातून सुटू शकत नाही. म्हणजे मी त्याच्यावरून भिन्न कसा आहे याचं विचाराने चिंतन केलं की मग त्याच्या लक्षात येतं की जो केवळ एकच सत्य आहे, 2 2 3 3 4 4 सत्य असू शकत नाही. तसं माया ही सत्स्वरूपाने नाही, तर असत असून सुद्धा सताच्या आश्रयावर राहते म्हणून सत दाखवतो. आणि ज्या वेळेला मूळ जीव, कारण हा सगळी संगती जीवाकडून लागेल, मायेला तरी मानायचं नाही मानायचं हे कोणाकडून आहे? ज्या दिवशी तो स्वतःच्या स्वरूपाला जाणतो त्यावेळेला ती माया निघून जाते. त्या मायेचंच कार्य असणारी वृत्ती तिला स्वपरिनिर्वाह म्हटलेलं. म्हणजे एखाद्या जीवाची वृत्ती ज्या वेळेला चैतन्य वेध घेते, अज्ञान नाश करते, त्यावेळेला स्वरूपाच्या ठिकाणी गेलेल्या जीवाच्या ठिकाणी मायेचा अत्यंत अभाव होतो. कारण नसलेल्या पदार्थाला सोडून दिलं आणि नसलेल्या पदार्थाला मानलं, याच्यावर सगळी समजूती आधारित. ईश्वराचंही तसंच आहे. ईश्वराच्या ठिकाणी माया नावाचा जरी पदार्थ आला तरी त्याला त्याच्या स्वरूपाचं अनुसंधान तुटलं नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर परिणाम झाला नाही. म्हणून तो स्वरूपाच्या अंतर्गत गेला. त्याने म्हणते की बास आपला, जसा मागाशी उदाहरण सांगत होत तसं एखाद्याने TV ऑफ करून टाकला. TV ऑफ करायचा का ऑन करायचा हे कोणाच्या हातात आहे? पाहणाऱ्याच्या हातात आहे. ते म्हटले मग टीव्हीतले कुठे गेले नाही, नव्हतेच. टीव्हीतला कुठे गेले? आपण जे सगळं रंगीत संगीत दिसत होतं, काय ते बंगलेन, काय ते सगळे घरंदार, ते असं नका म्हटले, पण ते सगळं काय प्रातिभासिक आहे. नाहीतरी टीव्ही काय आहे? प्रातिभासिकच आहे. सत्य काय? जगतच मिथ्या आहे. पण एक वेळ जगाला लोक सत्य मानतील आणि टीव्हीतल्याला मिथ्या मानतील. बरोबर आहे. पण वास्तविक पाहता हे आहे संगती अशीच आहे. म्हणून याला चांगला दृष्टांत हाच आहे की जोपर्यंत जीव हा स्वप्नामध्ये, कारण स्वप्नाचा दृष्टांत आपल्या अनुभवाशी ताडता येतो. आता टीव्हीचा दृष्टांत हा बाहेर झाला, व्यावहारिक जगतातला आहे, सुंदरच येतो, समांतर आहे. म्हणून स्वप्नामध्ये जसं आपलीच भूमिका असते, तिथंही एक पात्र वठवलं स्वप्नात, त्यावेळेला तो सत्य मानतो. आणि सत्य मानतो. स्वप्नात पाठ जरी चाललेला असेल तरी जगत सत्य मानून पाठ होतो. तिथं स्वप्नात एखाद्याने पाठ पाहिला आणि पाठाला येऊन बसला तरी तो त्याच्या सत्यत्व भावाला त्यागदार नाही. तो ज्या वेळेला जागा झाला त्यावेळेला तो म्हणतो पाठ खोटाच होता,
पाठ कसं काय खोटा होता बा? स्वप्न. पाठही खोटा आहे, श्रोते खोटे आणि वक्ताही खोटा आहे. सांगणारा जेवढे म्हणजे ज्याच्यामध्ये हा जो त्रिपुटीजन्य व्यवहार होतो हा तो एकंदरीत खोटा आहे. फक्त त्या वेळेला त्या जसा पूजनीयता राहते त्या पदार्थाची. स्वप्नात गुरूंना पूजा करताल का नाही तुम्ही? करणार. ते म्हणले बघ पाठ सांगू राहिले आम्हाला, आम्ही त्यांची पूजा केली. पण स्वप्नातले गुरु मिथ्या आहेत, स्वप्नातला शिष्य मिथ्या आहे, स्वप्नातलं ज्ञानही खोटं आहे. तिघही खोटे झाले. म्हणजे कशाला पूजा करायची? अहो पण त्या स्थितीमध्ये झाली ना. ज्या दिवशी तुम्ही मुक्त झाले त्या दिवशी तुम्हाला या जगातला कोणताच नियम बांधिलकी करत नाही, तर तो सुटून गेलेला असतो. अधिष्ठानाचं ज्ञान ज्या वेळेला होतं त्याच्यानंतर संगती संपते. म्हणून माया उत्पन्नही होते स्वतः, त्या उत्पत्तीत आणण्याची अपेक्षा करत नाही. नाहीतर माया निर्माण झाली नसते, आणण्याची अपेक्षा केली असते. आणि निवृत्तही झाली. वृत्तीसुद्धा तसंच झालं. वृत्तीने एवढे सगळे घटपटादी व्यवहार दाखवले आणि व्यवहार दाखवून सुद्धा ब्रह्मस्वरूपाकडे गेली तेव्हा तीही निवृत्त झाली. त्याच्या ठिकाणी नाही. आणि स्वसंवेद्य समृद्ध असणारं ब्रह्मही तसंच आहे. त्याच्यातही कोणाची अपेक्षा नाही, काही नाही, काही. स्वपरनिर्वाहक असं म्हटलेलं आहे यांना शास्त्रात. 2 शब्द वापरते त्याला डॉक्टर हा. महाराज. एक स्वपरनिर्वाह करणे म्हणजे सांभाळ करते, सांभाळ. जोपर्यंत सांभाळते तेव्हा तोपर्यंत सांभाळते. स्वपरनिर्वाह म्हणतात ते. हा. आणि नंतर जेव्हा नष्ट होते त्याला स्वपर विरोधीने म्हणतात. विरोधी. हा बरोबर आहे. म्हणजे ते तिच्या 2 ठिकाणी म्हणजे स्वतःच्या निवृत्तीला आणण्याची अपेक्षा. स्वतःच विरोधी तिला. हा, मी 2 त्याच्या शब्द निवृत्त- वापरते बरोबर आहे, त्यांच्या. बरोबर आहे. तर त्याला निवृत्त झाली. हो, स्वपर म्हणजे विरोधी. एक उत्पत्तीत अपेक्षा नाही आणि एक निवृत्तीत अपेक्षा नाही. कारण पदार्थच खोटा आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. पदार्थ कसा आहे? वृत्ती खरी का खोटी आहे? खोटीच. माया खोटी असं आहे. फक्त एकच पदार्थ सत्य. मग आता त्याच्यात स्वतःच्या उत्पत्तीत अपेक्षा नसलेलं ब्रह्म सुद्धा आहे. कारण ते स्वतः स्वसंवेद्य. पण ते सत्य रूपात आहे. हे बाकीचे वरचे पदार्थ आहेत हे खोटे. 2 पदार्थ खोटे. हा नाही. वृत्ती कोणापासून झाली? मायेपासून. माया कार्य मानावं लागेल तिला. मायाच खोटी तर वृत्ती खरी कशी होईल? आणि म्हणून खरी एक पदार्थ खरा आणि एक पदार्थ खोटा यांचं मिश्रण म्हणजे जगत आहे. खऱ्या पदार्थाचा शोध लागला की खोट्याला जा म्हणायची गरज. जा, घा, निघा. वास्तविक पाहता. म्हणून जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे असं म्हणणं सुद्धा संभवत नाही. कारण नसलेला पदार्थ आहे असं म्हणण्यामध्ये दोष आहे. पण आम्हाला भेडसावतो म्हणून आम्ही म्हणतो आहे. जीवपणाचा आहे म्हणून म्हणा, आहे म्हणावं लागतं. नाहीतर नाही. तुम्ही अज्ञानी आहेतच कुठं तेव्हा. जीव भाव आहे तोपर्यंत आहेच म्हणावं लागतं. तुम्हाला जर अज्ञान भेडसावत असेल तर त्याला अभ्यासाची आवश्यकता आहे. ज्याला अज्ञान भेडसावत नाही तो मुक्त झालेला असं भाग आहे. भगवंताने कालस्मी तर जगाचा काळ म्हणून पुढे आलेला हा देव कोणाला खाईल? आम्हाला खाईल? तर तुम्ही जर ब्रह्म आहेत, परमतत्व तुम्ही आहात, तर तुमचा काळाचा काडीचाही संबंध नाही. त्यांनी किती बी तोंड वाचू द्या. ते म्हणले की हजारो लाखो तोंड समोर दिसत आहेत आणि सगळ्या जगाला खाऊ द्या ना. मग काय अडचण? जगाला खाईल, मला नाही खाणार. कारण मी काळाचं भक्ष्य नाही. मी म्हणजे चैतन्य. मग काळाचं भक्ष्य शरीर असतील तर मग खाय ना शरीर. अशी आगंतुकच आलेली. यांनी काय थोडा ताण दिलाय का आपल्याला? शरीराने काही थोडा ताण दिलाय का? आणि परत त्याच्या प्रेमात कशाला? म्हणून पुन्हा देह घेणे नाही असं जर वाटत असेल, तुम्हाला जर देहावर राहायचं असेल तर मग ते देहावर राहणं हेच अज्ञान. आणि देहावर राहिला की इच्छा आहे, मला अमकं करायचे, फलानं करायचे, तमकं करायचं. तुमचं कोणी नाही, तुमचं शरीरच नाही तर तुमचं बाकीच्या जगातले पदार्थांचा काय संबंध आहे? आता शरीर सुद्धा का आलेलं आहे? अज्ञानाने. मग त्याला ती संगती अशी लागलेली फक्त. चला, तर तेव्हा काळांचा काळ मी आहे असं म्हटलं
अरे बापरे, मग काळांचा काळ तुम्ही कालोस्मी, अहम कालोस्मी. हा ठीक आहे, काय अडचण नाही. हे नाटकातलीच पात्र आहेत सगळे, मगाशी सांगितल्याप्रमाणे. ईश्वर म्हटला तरी नाटकातलंच पात्र, फक्त श्रेष्ठ पात्र. एखादा राजा असेल आणि एखाद्याचा सेवक असेल, त्या राजाचा, तर सेवकाला काय करावं लागतं? त्या राजाच्या पायाच्या जवळ बसायचं आणि त्याचे पाय दाबायचे. तर ए नीट दाब, मग नाटक संपू दे, तू सांगतो. नीट दाब, पण त्याला तर अधिकार आहे का नाही तिथं बोलायचा? कशावर? तो स्टेजवर. आणि तो असा रुबाबात बसलेला असतो. हा, काय करता? पाय दाब. ते पूर्वीच्या नाटकं म्हणजे त्याच्यामध्ये पार होतं तुमचा त्याचा राजे साहेब असं ते नीट दाब. ते तर ते थोडक्यात त्याला तर हुशार असला थोड्या वेळ पाहून नाटक संपलं आहे. तसं हे अख्खं विश्व हे काय आहे? नाटक आहे. इथे जेवढे भेदाभेद दिसतात हे नाटकातले आहे. नाटकात तेवढं पात्र वटवायचं. तुम्हाला कायमचं थोडंच आम्ही सांगितलेलं आहे का? हा, म्हणजे तात्पुरता पती पत्नी मुलं बाळ हे काय आहे? नाटक आहे. मग हे तात्पुरतं आहे, दीर्घ नाही. दीर्घ राहिले असते तर ते रामसीतेचे सुद्धा प्रपंच चालू राहिले असते अजून. रामसीतेचे सुद्धा प्रपंच मोठे, त्यांचा कालावधी थोडाफार मोठा होता. 11,000 वर्ष प्रभू रामचंद्रांनी राज्य केलं. 11,000 वर्ष, 11,000 वर्ष बघा ना. आपण ते नका बघू 11,000 वर्ष, नाश पावलं हे पहा. 14 चौकड्या राज्य केलं लंकाधीशाने, पण नाश पावलं हे पहा. 14 चौकड्याची काय किंमत आहे? काहीच नाही. तर क्षण आहे तो. म्हणून असा कोणता याच्या सगळ्याहून मग तुम्ही दीर्घ, ज्याचा कालावधीच मोजला जात नाही असं ब्रह्म आहे, ज्याला कालावधी नाही. आणि कालोस्मी म्हटलं तरी त्या आणि त्याचाही कालावधी. म्हणून या काळाचाही खरा तर काळ स्वरूपाच्या ठिकाणी गेला की काळाला सुद्धा खाऊन टाकलं. म्हणजे महाकाल आहे मी, तुम्हालाही खाऊन टाकलं. कोणी? जीवाच्या ठिकाणी इतकं सामर्थ्य आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्य. सूर्याला मुंगी कधी गिळते का? सूर्याला गिळते का? गिळू शकते. सामर्थ्य शक्तीचा वापर केलेला आहे तेव्हा. पण तो जर जोपर्यंत नाही तोपर्यंत त्याच्या अखत्यारीत राहून त्या जीवाला त्रास कष्ट सहन करावे लागतील. म्हणून मानवी शरीरात आल्यावर एकच धंदा आहे, सर्वात चांगला धंदा कोणता असेल तर आत्मविद्या ग्रहण करणं. हे सोडून दुसरं काहीच नाही. आणि एकदा आत्मज्ञान संपन्न झाले की तुमचा सगळ्या प्रपंचाला बाहेर हाकलून द्यायची गरजच नाही, तो जातो. पाहुण्याला ओळखल्यावर पाहुणा जातो. पाहुण्याला ओळखलं नाही तोवर पाहुणा. दृष्टांत दिलेला आहे तुम्हाला मामा. नाही ओळखला तर तो खुशाल राहतो ना, काय अडचण. तीच अवस्था जीवांची झालेली आहे. आम्ही दुःखी आहेत, आम्ही दुःखी आहेत. तुम्ही कसे दुःखी आहेत? कोणतं दुःख आहे आपल्या ठिकाणी? कोणत्याही दुःखाचं काही कारण नाही. कारण तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म जर मी असेल तर दुःख कुठे? बोलायला नुसताच सच्चिदानंद ब्रह्म असा म्हणत असेल आणि तो दुःखी राहत असेल तर समजून घ्यायचे आणि तिथपर्यंत प्रवेश केलेला नाही. फक्त ऐकलेलं. ऐकण्याने दुःखाचा नाश नाही होणार. ऐकल्याने तुम्हाला थोडा सुख आविर्भाव होईल तात्पुरता. म्हणजे त्या जसा आनंद वाटतो पाठात बसल्यावर, कसा वाटतो? वाटलाच पाहिजे. तर तो पाठ आहे नाही तर काय पाठाचं काम. तर त्याच्या तात्पुरता आनंद वाटला, पण अखंड आनंदावर स्वार व्हायचा असेल तर वृत्तीच तशी करावी लागते. आणि एकदा तशी अंतर्मुख वृत्ती झाली पुन्हा तो दुःखी होत नाही. जगात किती मोडतोड होऊ द्या, नाश पाहू द्या, बायको मरू द्या आणि पोरही मरू द्या, सगळ्या संपत्तीचा जाळ होऊ द्या, काय अडचण आहे? आता ते म्हणजे हे सगळं झालं, पण महाराज तुमचं शरीराचं काय? शरीर बी पेटू द्या ना, जाग्यावर डायरेक्ट पेटू द्या, काही अडचण नाही. जनक राजे व्हावं लागेल. असं होत
सामान्य जीवाकडून असं होत नाही. एवढ्या सगळ्याचा जाळ व्हाया करायचं म्हणून माणसाला जाळ हा शब्द सुद्धा सहज सहन होत नाही. शब्द ऐकायला म्हणजे बा महाराज तुमच्याकडे पाठाल सुद्धा नाही आणि तुम्ही सगळे जाळपोळ चालू केली. त्या वास्तवता हीच आहे मात्र बरं का. नाही ना ते. कारण आम्हाला समजून नाही पटत होत नाही, तेवढी. रुचत नाही, हे आमचं अज्ञान. बोलणं होतं. पण हे अज्ञानमय प्रपंच हा नसल्याचा माय म्हणजे नाही, आणि नाही त्याला असल्याची मान्यता ज्याने दिलेली त्याला दुःख. त्याने दुःख मान्यता काढून घेतलं संपला ना, त्याचा काय विषय का. म्हणून नसलेल्या पदार्थाला दिलेली मान्यता आहे. काय म्हणतायत कालच मी लोकक्षय प्रवृत्त हा, मी कशासाठी प्रवृत्त झालेलो आहे म्हणजे लोकांचा क्षय करण्यासाठी प्रवृत्त म्हणजे वाढलेला. मी कशासाठी वाढलो इतका का थोडं विश्वरूप छोटं छोटं होता 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 इतकं वाढत गेलं, भलाढ्य झालं ते. कशासाठी वाढले तुम्ही तर यांना सगळ्यांना खायला वाढलो, लोकांचा क्षय करायला. लोकपदाचे सगळेच अर्थ, लोकपदाचा अर्थ आहे सगळ्यांचे स्थूल शरीर नाश करणं, असा एक अर्थ झाला. आणि लोक ज्याच्यात राहतात तो लोक म्हणजेच भूमी याचाही नाश करणं. लोक कारण जीव निर्माण केले की त्याला जसे माणसं आहेत म्हणले की घरं करतो बांधतो आम्ही, तसं आमची शरीरं कोणी दिली त्यानेच निर्माण केली. ह्यातलं सगळं शरीर त्याने निर्माण केले. पहिला भरोसा ठेवा, हे शरीर त्याचंच आहे, हे शरीर माझं नाही. या शरीरात मी वास्तव्याला आलेलो आहे. मला माझ्या शरीराचं काही ज्ञान आहे का? नाही, काहीच नाही. आतलं काही नाही. काहीच ज्ञान नाही, काहीच ज्ञान नाही. ह्यात कसं काय शिरा बसवलेले आहेत काय, फक्त दुखल्याला कळत आहे आम्हाला. ती कोणती शिर दुखती अशी अशी, मग त्याच्यात काय नीट करून घ्या तुम्ही निर्माण केलेलं असेल तर. नाही. काहीच नाही. म्हणजे याच्यात आम्ही वास्तव्य करतोय. म्हणून हे शरीर देवानेच निर्माण केलेलं आहे. मी याच्यात वास्तव्य करतो. मग देवाने निर्माण केलंय तर त्याच्यात इतकं तंततंत म्हणजे विज्ञानाचे जे प्रगती सांगते की त्याच्यात कशा शिरा आहेत, कशा त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये बसवलेल्या अस्थी, मांस, रक्त, रुधिर म्हणजे कशा कशा पद्धतीने काम करत आहे. हे सगळं किती मोठा तो नियंतक आहे, नियंता आहे याचा. सगळ्यांची शरीरं निर्माण केलेली कशी. बरं त्या कुत्र्याची, मांजराची सुद्धा शरीरं, त्याच्यामध्ये सुद्धा किती व्यवस्था व्यवस्थित चाललेली. ते कुत्रं जाणतंय का त्या शरीरातल्या, ते फक्त त्या शरीरात राहत आणि भोभा करतं एवढंच काम चालतं. म्हणजे तो जीव जो आहे तो त्या शरीरावरून भिन्न आहे. तीच अवस्था या शरीरात आहे. ही शरीर माझं आहे म्हणण्यात तुमच्याकडे काय पुरावा आहे? काही नाही पुरावा. कोणी सिद्ध करून दाखवा हे शरीर माझं आहे, याचा काय पुरावा आहे त्याच्याकडे? काहीच पुरावा नाही. कारण त्याचं त्याला ज्ञानच नाही. केस तुमचेच केस आहेत ना, कसे उगवले? पांढऱ्याचे काळे करता येतेच हो लोकांना, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. ते पांढरे झाले मग खराब दिसतात ते म्हणते की करा काळ्या, तेवढं आणा तेवढे ते. आता मी कंपनीची जाहिरात नाही करत कोणती. त्या आणलं की त्याला ते काळे केले, म्हणजे काळे केले की ते खालून आलेच परत पांढरे. का आले? तुमच्या ताब्यात आहे ना तुमचं शरीर, तुम्ही त्याला पांढरं का येऊन देता? याचं कारण असं आहे की तुमच्याच ताब्यात ते शरीर नाही. ह्या शरीर निर्माता जनक भगवंत आहे आणि आपण याच्यात आलेलो आहे. मग आलेलो आहे तर या शरीराचा फायदा काय? म्हणजे शरीर खावं प्यावं मस्त मजा करावी, हा याचा फायदा नाही. हे मूर्खांचं काम आहे. पण या शरीरात खाण्यापिण्यासाठी नाही आपल्याला धंदे पाणी करायचे, मग शरीर टिकण्यासाठी. कारण ते परमार्थाचं साधन आहे. म्हणून याला खाऊ घालायचं. नाहीतर नुसतं खाऊ घालून त्याच्यापासून जर तुम्ही काम करून घेत नसतात, कोणतं काम? अध्यात्मविद्या हे काम आहे. हे कामं नाहीत बाकीची फालतू पडलेली आपली. हे काय केले काय नाही केले काय काही नाही त्याच्यापासून. म्हणजे त्याच्यापासून बुद्धी काढून टाकावी. आणि मग एकच काम आहे या शरीरापासून, अध्यात्मविद्या अधिगमा. अध्यात्मविद्या धारण करणं. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इतर धंद्याला हातच नाही लावायचा. त्याला मुमुक्षु म्हणावं. जर सगळे धंदे करतो आणि मग नंतर परत मोक्षाची इच्छा करतो, कसं संभवनीय आहे? त्याने ते डोक्यातलं काढलं. काही काळ तरी असा गेला पाहिजे चिंतनात, 10-12 वर्षाचा, की ज्याच्यात तुम्ही काय केलेलं आहे. 10-12 वर्ष सांगतो बरं का, 10-12 तास नाही.
ज्या वेळेला 10-12 वर्षामध्ये हे ज्ञान पक्क होऊन जातं आणि मग त्याच्यामध्ये मग त्याला काही नाही, कारण मग त्याच्याकडून कोणतंच कर्माचा तो करता राहत नाही, तो सहज अवस्थेत कर्म करतो. कर्माचा त्याग होत नाही, पण कर्म लिप्त होत नाही, अशी एक अवस्था आहे जीवनमुक्ताची. आणि बद्ध जीवाची अशी अवस्था आहे की कर्म लिप्त करतं त्याला, म्हणजे त्याचे दोष लागतात. म्हणून उत्कृष्ट साधकाने बाहेर पडावं. हा सगळ्यांना खायला उठलेला आहे, पण त्याचं काम चाललेलं आहे. अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे की लोकक्षयकृत प्रवृत्त हा, मी कशासाठी प्रवृत्त झालेलो आहे, वाढलेलो आहे, लोकांचा क्षय करणारा. कारण लोकांची निर्मिती मीच केलेली आहे. मग निर्माण करायचं असेल तर मग त्यांना सुद्धा काय करावं लागेल, समाहर्तुम, सगळ्यांना काय करावं लागेल, नाश करावा लागेल. म्हणून मी प्रवृत्त झालेलो आहे. भगवंताच्या दृष्टीने पाहिलं तरी सुद्धा नाही, आपण ज्या वेळेला या समाजाचा विचार करत राहतो का हो, लोकांना किती दुःख आहे, लोक किती दारिद्र्यात आहे, काही लोकांना अन्न खायला नाही, काहींना पाण्याची टंचाई आहे, काहींना राहायला घर नाही, काहींना अंगावर वस्त्र नाही, बरोबर आहे. मग म्हणजे यांची काहीतरी सेवा करावी लागेल, यांना अन्न वस्त्र हे सगळं द्यावं लागेल. तर त्यांना अन्न आणि वस्त्र दिलं तर ही समाज भूमिका चांगली. पण हे जीव असे का झाले, तुम्हाला अन्न वस्त्र निवारा याची आवश्यकताच का भासली तुम्हाला, याचं मूळ कारण शोधावं लागेल. आणि मूळ कारण आहे तुम्हाला अन्न वस्त्र निवारा याची आवश्यकता नाही, तुम्ही शरीर धारण केली म्हणून आवश्यकता आहे. शरीरच नसतं तर अन्न वस्त्र निवारण प्रपंचन मूलन जमिनीन काय गरज आहे, काय शरीर धारण करून बसले हा दोष आहे. आणि म्हणून शरीर कमीत कमी आता मागच्याला काही करता येत नाही, झालं तेवढं झालं. आम्ही अज्ञानातून आलो बाहेर, आज मानवी शरीरातही हे आपल्याला कळत आहे. त्या मोक्षाचं द्वार आपल्या समोर आहे, फक्त मुक्त होऊन जाणं एवढं बाकी. पण ज्याला हे कळालं आणि निघून गेला, माग पाहायचं नाही. संसाराकडे जो कोणी पाहतो, महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालायला लागल्यावर पोरांचं बायकोचं काय करायचं, तर ते म्हटले मग तुम्ही तिथेच थांबा, तुम्ही काय आमच्याबरोबर येऊ नका, कारण तुम्ही येण्याचे अधिकारी नाही. जो म्हणून त्याने माग काही पाहत नाही, पुढे निघून गेला तर पुढे गेले ते विदाई झाले, वांतील त्याची सीमा आहे. पुढे गेले ते निघून गेले, त्यांनी मागं नाही पाहिलं. असं म्हणत होते ते अंमळनेरकर महाराज किंवा काय सखाराम महाराज, काय दिंडीला जाताना ज्या ह्याच्यात राहत होते, झोपडीत राहायचे, ते झोपड्यातच राहायचे, महाल बांधलेच नव्हते. तर ते जाताना काडी लावायचे आणि निघून जायचे. काय साधू येत हे, ते कुठे येत आणि आपण कुठे येत, आपल्या तर काय तिथं आपल्याला काहीच सुधारणा. आपल्या डोक्यात सारखा नुसता प्रपंचच बसलेला आहे. त्याने ते काडी लावायचे निघून घ्यायचे, निघून गेले काही नाही, आपला कोणीच नाही माग. आणि वास्तविक कोण आहे तुमच्या मागे, माझ्या मागे तरी कोण आहे तेव्हा. पण हे का सोडत नाही, तर याचंच नाव अज्ञान काम करतं. नाही म्हटले व्यवस्था लावून येतो महाराज, तुम्ही पुढे व्हा. तिसऱ्या मुक्कामाला आलो, तिसरा काय पंढरीत पोहोचलो तरी हा आलाच नाही. तो आलाच नाही. तो काय झालं, काय घेणार होतो, पण हा कोणतंही कारण जरी असेल ते पापच असतं. म्हणजे तो पण म्हटला ना, पण म्हणजे त्याला सांभाळण्याची अवस्था नाही, तर पण या पदाचाच अर्थ पाप असा असतो. म्हणजे आम्ही आलो असतो, पण म्हटलं की समजून घ्यायचं, तुम्ही आता पुढे काही बोलू नका. आम्हाला कळालं, काय कळालं, हो मुलाचा ऍक्सिडेंट, ते बी पापच आहे, ते तरी काय पापच आहे, असं समजायचं काही कारण नाही. म्हणून
जेवढ्या काही घटना घडतात तेवढ्या सगळ्या पापाच्या द्योतकच असतात. तुम्हाला रोखलेले आहे पण त्याला कुठेतरी काय करावं लागेल, सीमा आहे, त्याची मर्यादा आहे आणि त्या मर्यादेच्या बाहेर त्याला निघून जावं लागतं. आणि मग आता समजा आपण असं धरलं की मुलाचा ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेला आम्ही तुम्हाला प्रश्न करू कोणाच्या, तो म्हणतो माझ्या. पाप कोण आहे? माझ्यामध्येच दडलेला आहे. लक्षात आलं? हो, माझं म्हणणं की दुःख माझा मुलगाच नाही अस्तित्वात, मला कोणता मुलगा नाही, मला कोणती पत्नी नाही, मला कोणतं घर नाही, माझी काही संपत्ती नाही. हे अभ्यास करावा लागतो. तर तुम्हाला आणि ह्याच अभ्यास आहे, वेदांत शास्त्राचा अभ्यास आहे तो, हा अभ्यास आहे. हे किती बी तुम्ही प्रक्रिया पाठ केल्या त्याच्यामुळे मोक्ष होतो असा नाही, प्रक्रियाने ज्ञान वाढतं. मी मग सांगितलं ना की यूट्यूब चॅनलवर तुम्ही जे कितीही चॅनल पाहिले हे ना, तर याच्यामुळे तुमचं काय होणार आहे, वृद्धी होईल. ती आवश्यकता नाही असं नाही, ती त्याची पोषक आहे, माहिती होईल. माहिती होईल. अंगी अवस्था बांधण्यासाठी प्रॅक्टिकलची आवश्यकता आहे, थेरॉटिकल आहे ते पुष्कळ आहे. किंवा जेवढं थेरॉटिकल झालेलं असतं ते पुष्कळ केलेलं असतं. काही 15-15 वर्ष पाठ ऐकले म्हणतात पुष्कळ झाले नाही. इतक्या वर्ष पाठ ऐकल्यानंतर जर कोणी मुक्त होत नसेल तर तो प्रॅक्टिकल मनुष्य नाही असं त्याचा अर्थ होतो. तो प्रॅक्टिकल नाही, तो थेरॉटिकल तसाच आहे. त्याला फक्त माहिती आहे, माहिती हे मोक्ष देत नाही, माहिती शिवाय मोक्ष होत नाही, माहिती मोक्ष देत नाही. अंगीकार करण्यासाठी अधिकार लागतो, हे गोष्ट खरी. त्याग कसा घडेल, किती वाचल्यावर त्याग घडेल, किती वाचल्यावर त्याग नाही घडत, तर त्याचा तो अधिकारच येतो. आणि अधिकार असल्या कारणाने मग जसं शुकाचार्यांचा आमचा जन्म झाला, ब्राह्मणाचं पोरे एक खेळाशी घाले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेशी पळवून गेले. 12 वर्ष आईच्या पोटात राहिल्यावर व्यास महर्षींनी आवाज दिला, म्हटले, सांगितलं, रे शुका बाहेर निघ ना, या जगात तो विषयांपासून किती दिवस लपून राहशील, कारण तुला आता जन्मच घ्यावा लागेल, जन्माला तरी येणार आहे, बाहेर तर यावं लागणार आहे. उत्कट पुण्याई असते मागचे या विषय जिनोनी जन्मले, ते शुकाधिक दादुले, ते वाणिता झाले भाट यायचे, त्या गोपिकांचं वर्णन करायला लागले. भक्तिशास्त्र इतकं मोठे बर. आणि मग ते शुकाचार्य तर त्यांनी ते विषय जिनून जन्माला येणं म्हणजे पुण्यच ना. पुण्य मुळातच असं मी नाही येणार म्हटले, मला विषयाचा वारा लागता कामा नाही अशी माझी इच्छा आहे. मग वारा लागणार पण शरीर तर मिळेल ना तुला. अरे ते तो मनुष्य शहाणा आहे की शरीरात राहून विषय सोडतो, तो विषयांपासून फारकत घेतो. तो मनुष्य ठीक आहे आम्ही म्हणू त्याला चांगला आहे, पण ज्याने विषयात राहिला आणि विषय टाकून दिले तो मनुष्य प्रपंचरचना सर्व भोगोनी त्यागी. पण त्यागाची फार गरज आहे. त्याला विषयाचा ठिकाण विषयाचं जे ज्ञान आहे ते ज्याच्या बुद्धीमध्ये आरूढ असताना त्यागणं कठीण आहे. नसलेलं ज्ञान त्यागायला सोपं आहे, असलेलं ज्ञान त्यागायला कळालं ना. हां, तर तेव्हा कान देऊन ऐकत असतात बरं का शेंडे साहेब, श्रोते चांगले, स्वतः असाच पाहिजे हो. हां, असे श्रोते पाहिजे. तर मग म्हणजे त्याने ते असं कारण प्रत्येक वेळेला कुठेतरी बुद्धी चालली पाहिजे ना, तर तेव्हा चांगली गोष्ट. व्याख्यान चढे चौगुणावर. हा, चौगुणावर व्याख्यान नाही तर मग तुम्हाला व्याख्यान कळणार नाही. मी आपला सरळ निघून गेलो असतो, मी काय झालं एवढं बोलत बसले. चौगुणावर त्याला आणखी त्याला धार चढते असं. आणि चला त्याच्यामुळे आपलं चिंतन होतं. पण चिंतने तद्रूपता धारण करायचे, ही प्रॅक्टिस जास्त काळ करावी लागते. आणि मग एकांतात बसला तरी प्रॅक्टिस, रस्त्याने चालला तरी प्रॅक्टिस, कुठेही चालला तरी प्रॅक्टिस. याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस व्यवहार कालात सुद्धा होते. म्हणजे व्यवहार करताना सुद्धा जो आत्मज्ञानी पुरुष आहे तर तो अधिष्ठानाला कधी टाकत नाही, आणि तो त्याच्या राहून त्याचे व्यवहार चाललेले असतात, ते वाखाणण्यासारखे असतात. कारण वृत्ती तुटत नाही, तो आतून त्याचे 2 मन व्यवस्थित व्यवहार करतात. एक बाह्य वृत्ती व्यवहार करते आणि आंतरवृत्ती अधिष्ठानाशी तादात्म्य ठेवून व्यवहारातलं सत्यत्व जाणत असते.
नेहमी सांगत असतो ना, लोकांनी तुम्हाला फसवलं तर फसवा नका, कारण जगत मिथ्याच आहे हे लक्षात ठेवा. फसवल्यामुळे आपल्याला दुःख होणार आहे. पण तो कसा फसवतो त्याचं कौतुक केलं. त्याचं ते पाहण्यासारखंच असतं अगदी फार सुंदर, की तो कसा कसा करतो, काय काय करतो. हाच आमचा अभ्यास असतो. नवीन अभ्यास काय करायचा नाही, हाच अभ्यास केला किंवा कसं चाललेलं आहे जगत, कसं करतंय, त्या माणसाची बुद्धिवृत्ती कशी आकृष्ट होते प्रपंचात, मी याच्यापासून कसा वेगळा आहे, आपण कशी फारकत घेतली पाहिजे. कालच्याला तो खरबुजावाला होता ना, तो खरबूजवाला येतो, खरबूज टरबूज नाही आले का विकायला ते आणि मग तो त्याच्यात त्या दोघांचं भांडण चाललेलं होतं. मी तिथं घ्यायला गेलो तर तो म्हणतो तर 100 रुपयाला 5 किलो. आता ते भाव चालू आहे चौकात आलं तर मी काय टेम्पो ते नाही, तिकडे मी खाली नगरच्या खालच्या चौकात घेतलं. मग तिथं मग ते म्हणलं दाव बरं कापून. मग त्याने कापून दावल्यावरती त्याने एक कापून दावलं का, ते म्हणलं हे तर पांढरंच आहे. ते म्हणलं आता हे पांढरं आहे पण हे बघा ना हे कितीचा, आणि हे फार चविष्ट असतं कारण त्याला त्याचा माल विकायचा असतो. आणि हे दिसायला असं जरी दिसतं एकदम साखरच आहे, तुम्हाला लगेच कापून. आणि हे का त्यांनी काय केलं, वरचा मधला भाग काढून ते बघावर कसं आहे ते चॅप्टर हा चॅप्टर घेणारा हुशार. मग त्या दोघांची बुद्धी काय करते, त्या प्रपंचात संघर्ष निर्माण करते. बरं त्याच्यात दोघालाही त्रास आहे, जीव तोडतो आत्मानंद आहे. तो आतून असा, कारण त्याचा माल आहे, त्याला विकायचे पैसे गोळा करायचे, याला घ्यायचंय पण हा फसू राहिला आहे. त्याने ते काढलं तर ते दुसरं, शेवट्या दोघांचं चांगलंच भांडण झुंपलं. आता ते काय म्हटलं, हे आपल्याला काय सोडवण्याच्या लेवलला आपण नसतोय. मग तिथे आणलं, अरे मग काय जा तू जातो. ते म्हटलं हा दुसरीकडे ऊत आलाय म्हटलं किती बी. आणि ते दोघांची ही भांडणं चालले कशावरून, जगात काय चाललंय सगळा हाच प्रकार चाललेला आहे. कारण प्रत्येक जण हा मी देह आहे आणि प्रपंच माझा आहे, याला धरून त्याचा तो कार्यक्रम चालू आहे. तर हा कधी दुःखातून बाहेर पडेल, केव्हाच नाही. मग त्याला म्हटलं अरे मला देतो का, तुम्हाला पाहिजे का, घ्या ना म्हटलं. त्याने माझ्याकडं असं पाहिलं. मी त्याला काय नाही म्हटलं, त्याला म्हटलं 100 रुपयाचे 5 किलो. म्हटलं मला एवढे नाही लागत, 50चे दे. बरं म्हटलं 50चे घेऊन जा. मग त्याने ते काढलं, त्याने कसं काढलं काय देव जाणे, काढून दिलं. मग ते घरी येऊन पाहिलं तर ते चांगलं निघालं. तर ते म्हटलं बा चांगलं निघणं हा काय प्रारब्धाचा भाग आहे, त्याच्याबरोबर भांडण करणे हा नाही. मग कारण ते प्रारब्धात कसं मांडलेलं हे तुमचं काय असेल ते त्याला तरी माहिती त्याला तरी काय माहिती, त्याच्या आत काय दिसताना चांगलं दिसतं, काहीच नाही. सगळा असाच विषय चाललेला आहे. मग न भांडता ना खराब निघालं फेकून द्या, त्याला काय करणार, तुमचं प्रारब्ध आपलं देणं होतं, त्याला देणं होतं असं म्हणा. फार ते असाच प्रकार आहे. पण चिंतन करणे नाही किंवा चिंता करणे नाही. झालं तू कबराई करत होते का, कुरकुर करायची नाही ना, कुरकुर करणे हा लोकांचा स्वभाव झालेला आहे. तर तू कबराय का हे नाही, जे आहे ना त्याच्यात समाज. भाकरी दिली भाकरी खाल्ली, जिजाई म्हणले आज भाकरी नाही तर काय अडचण नाही, चाललो मग. काय रानात मिळालं तर झाडेवर कोणी खाऊन या पाला, आळवी विठ्ठला वेळ वेळा. तू कबरा काय आपली काय अवस्था आहे व, झाडेवर कोणी पाला खाऊन आपली अवस्था चालली का, गुलाबजामुन खाऊन सगळं खाऊन झोपा काढतो खाऊन. तेव्हा पण चिंतन मात्र करावं लागेल आपल्याला, कारण जर नाही केलं ना तर प्रपंचातून सुटणार नाही. दुःखाचा नाश प्रपंचाचे प्रश्न सोडवून दुःखाचा नाश होत नाही. तर प्रपंचाचाच प्रश्न सोडवून दुःखाचा नाश होतो. प्रपंचाचे प्रश्न सोडवून दुःखाचा नाश होत नाही. मग प्रपंचाचाच प्रश्न सोडवून दुःखाचा नाश. त्याला सोडून काय फरक काय केला का, जसा आहे तसा ठेवायचा, जसा आहे तसाच ठेवायचा. त्याला सोडून दिलं तर तुमचं दुःख जाईल. आणि तुम्ही त्याला सांभाळून त्याच्यातले प्रश्न मिटवायचा प्रयत्न करत असताल तर तुमचं दुःख कदापि जाणार नाही. बरं त्याच्यात प्रश्न म्हणले, मग प्रश्न आम्ही सोडवायला नको का, गरजच नाही. कारण ते प्रश्न माझे
नाहीच तर मग तुम्ही दुसऱ्याचे प्रश्न सोडवताय. प्रश्न कोणाचे सोडवून राहिले? दुसऱ्याचे. दुसरा म्हणजे जीव. तुम्ही जीव आहात का? नाही. प्रश्न कोणाचे? जीवाचे शेत. जीवाचे प्रश्न सोडवण्यात आमचं सगळं आयुष्य गेलं आणि जन्मच्या जन्म गेले. बरं, सुटले का? नाही. जीवाचे प्रश्न कधी सुटत नाही. जीवाचाच प्रश्न सोडवा. जीवाचा जीव घे. जीवपणाच झाला. जीवाचाच प्रश्न सोडवा. जीवाचे प्रश्न नका सोडू. मग असं जर झालं तर कामच होऊन जातं. पण मग याच्यात जीवपणाचा बळी जातो. आणि जीवपणाचा बळी हा सर्वश्रेष्ठ आहे. मेंढा मारून काय? मन मारून मेंढा मुठी. आशा मनीषा तृष्णा सुटी. भक्ती भाव नैवेद्य ताटी. भरोनी केला हाकारा. तुकोबराय सांगतात तसं. म्हणजे मन मारून मेंढा, ज्याचं मन मेलं नाही. खरा मेंढा कापायचा आहे कोणता? मनाचा. हे सोडून दिले आणि तो तिकडला मेंढा आणला आणि तो कापायला लागले. कारण तुकोबराय म्हटले मेंढा कापायला सांगितलं. मेंढा नाही, अरे मनरूपी मेंढा कापना, मन त्याला मारना. पण हे त्याच्याकडे नाही जमत. तर असा हा प्रकार आहे. सुंदर भगवंत सांगतायत की मी या सगळ्या काळाला, मी जगाचा काळ होऊन खातोय. ऋते आपी त्वामृते म्हणजे तुझ्या वाचून. काय? त्वाम म्हणजे तुझ्या आणि ऋते म्हणजे वाचून. त्वामृते अपि न भविष्यन्ति म्हणजे राहणारच नाही. अर्थात हे संपूर्ण योद्ध्यांचा मी खायला उठलेलो आहे. आता इथे कोणालाच ठेवणार नाही. म्हणजे असा एक भाग आहे. दुसरा म्हटलं खांदारकर महाराजांनी म्हटलंय एवस्थिता प्रत्यनिकेशु योद्धा. म्हणजे या शत्रुपक्षातील सैन्यामध्ये जेवढे योद्धे तिथं उपस्थित आहेत ते सगळे योद्धे काय होणार आहेत? तुझ्या वाचून. इथं त्वामृते लावला पाहिजे. त्वामृते न भविष्यन्ति राहणार नाहीत. अर्जुनाकडे म्हटलं हे अर्जुना, तुझ्या वाचून या युद्धामध्ये जेवढे योद्धे आहेत हे मारले जाणार आहेत. म्हणजे तुझ्या वाचून म्हणजे तू मारणार आहेस असा नाही, असा त्याचा अर्थ. तू मारणार आहे असा नाही, तुझ्या वाचून मारले जाणार आहे. म्हणजे काय नाही, तुला युद्ध करायची गरज नाही. युद्ध करायची गरज नाही. आणि मग कोण मारणार आहे? मी जर नाही मारले तर मी तर महारथी आहे. तू महारथी नाही. तुझं सगळं चाललेलं आहे ना, त्या सगळ्या चालण्याला कारणीभूत देव ठरलेला आहे. म्हणजे अर्जुन महारथी आहे, धनुर्धर आहे, सगळ्या शस्त्रास्त्रांनी संपन्न आहे. हे त्याला कोणी बनवलेलं आहे? देवानीच बनवलेलं. कारण त्याला युद्धामध्ये त्याच्याकडून काम करून घ्यायचं. शेवटी सत्ता ही व्यक्तीच्या आश्रयाने काम करते. सत्तेला आश्रय व्यक्तीचा असतो ना. म्हणून अर्जुन ही व्यक्ती आहे. पण अर्जुनावरून सत्ता ही भिन्न आहे हे बी मानावं लागेल त्याला. नाही तर सत्ता, त्या दिवशी उदाहरण सांगितलं होतं शेवटचं ज्या वेळेला, तर त्या अर्जुनाला त्या पाठीमागं उदाहरण होऊन गेलं. ज्या वेळेला द्वारकेवरून परत आले त्यावेळेला भिल्लाच्या महिलांनी मारला. अर्जुनाला कोणी मारला होता? भिल्लाच्या महिला. एवढा धनुर्धर म्हणजे काही नाही, हवा काढून घेतली की कोण काय अडचण नाही. कोणी काढून घेतली? शक्ती काढून घेतली. त्याची शक्ती आहे, त्याच्या शक्तीने सगळे प्रभावित झालेले आहेत. तिथं त्या अर्जुनाला त्यांनी हाणला. ते म्हणते धनुर्धर. ते म्हणते धनुर्धर आम्ही काय म्हणतो ते तिकडून आणत होते ना, ते सुवर्ण बिवर्ण द्वारकेवरून घेऊन येत होते हस्तिनापूरला. आणि त्यावेळेला तिथं त्यांनी त्याला मारला. तर ते म्हटले हा ह्याच्या पाठीमागं भगवंत, ज्या दिवशी भगवंत पाठीराखा नाही त्या दिवशी ते खेळण्यातलं बाहुली झाली. अगदी तसाच प्रकार आहे. म्हणून या संपूर्ण खेळामध्ये कोणाचा खेळ चाललेला आहे? तर देवाचाच चाललेला आहे. माऊली म्हणतात तरी मी काळ गाहे पुढे, लोक सहारावया लागी वाढे, सैंग पसरल्या हाती तोंडे, आता ग्रासीन हे आघावे. मी कोण आहे? भगवंत म्हणतात. हा, सत्तेच्या आश्रित व्यक्ती का व्यक्तीच्या आश्रित सत्ता?
व्यक्तीच्या अस्तित्वाचं. व्यक्तीला सत्तेला काम करून घ्यायचं असेल तर व्यक्ती लागते असं म्हणतो ना मी आता. म्हणजे सत्ता आश्रित म्हटलं तर मग सत्तेच्या आश्रित व्यक्ती राहील. पण व्यक्ती सत्ता ही श्रेष्ठ आहे आणि व्यक्ती कनिष्ठ आहे. कारण सत्ता राजसत्तेला काम करायचं असेल तर तुमचं वाक्य असं होतं व्यक्तीच्या असते सत्ता. बरोबर आहे, म्हणजे काम करण्यासाठी. आता हे आमचे तहसीलदार होते तर तहसीलदार पदाचा जो काम आहे तिथं व्यक्ती जर नसेल तर तहसीलदार पद कुठे काय करायचं. म्हणून व्यक्तीच्या आश्रित काय झाली तेवढी पण मर्यादित सत्ता झाली ती त्या व्यक्तीच्या आश्रित काम करते. आणि सत्ता ही व्यक्तीवरून परत भिन्नही राहील. ज्या दिवशी रिटायर झाले त्या दिवशी संपली. सत्ता टिकते, व्यक्ती टिकत नाही. व्यक्तीशिवाय सत्ता काम करत नाही. यांचा समन्वय आहे एकमेकाशी. श्रेष्ठ कोण? दोन्ही बिघाड. सत्ता श्रेष्ठ तर सत्तेला म्हणावं तुझं तू पहा, आम्ही काय सहभागी, तरी मी तिथं व्यक्ती लागेल आता. पण हे सारं व्यावहारिक झालं. हे काय व्यावहारिकच आहे शेवटी. संपलं काय. तेव्हा तरी मी काळ आहे पुढे, लोक सहारावया लागी वाढे, सैंग पसरली हाती तोंडी आता ग्रासी नाही आगल. हे अर्जुना कोण बोलतंय? देव बोलताय का? विश्वरूपाच्या माध्यमातून. आता समोर विश्वरूप आहे आणि ते अकराळ विकराळ भव्य दिव्य अति भयानक उग्र असं असणार हे विश्वरूप. आणि ते म्हणा की मी काळ आहे पुढे. कारण दाखवताना बी तसंच चित्र. जर तिथं एखादा रडका माणूस दाखवला असता आणि मी काळ आहे पुढे तर ते काय बरोबर दिसलं नाही. तिथं असं भयानकच दिसलं पाहिजे ते. तर तो काळाची काय धास्ती वाटली पाहिजे ना, शोभाच. तेव्हा मी काळ आहे पुढे. पुढे म्हणजे खरं किंवा निश्चित. मी खरा तर कोण आहे? काळच आहे अर्जुना. आणि कशासाठी वाढलोय? लोकसंहारावा लागी वाढे, लोकांचा संहार करण्यासाठी. म्हणजे तुम्ही लोकांचा संहार करणार. हो म्हटले मग कारण लोकांच्या संहारासाठीच मी वाढलेलो आहे. म्हणजे याला वाढण्याला कारणीभूत कोण आहे? लोकांची वाढ कारणीभूत. दोन वाढी इथं. इकडे लोकांची वाढ म्हणून इकडे काळाची वाढ. इकडे जर लोकच नसते तर काळ कसा वाढेल? हा एक भाग आहे. म्हणून जितके लोक वाढले ते म्हणजे किती ब्रह्मांड केले? 100 ब्रह्मांड उदाहरण धरले आपण. 100 ब्रह्मांड निर्माण केलेले आहेत. तर 100 ब्रह्मांडाला नाश करणारा काळ 100 ब्रह्मांडाच्या आकाराचा त्याच्यापेक्षा मोठाच धरावा लागेल. कारण त्याची शक्ती मोठी धरावी लागेल. त्यांनी तेवढा काळ 1000 ब्रह्मांड निर्माण केली. काळ वाढला ना, तो त्याच्या प्रमाणात वाढला. तो प्रोफेशनल म्हणजे तेवढ्या प्रमाणामध्ये गेला. तितक्या उंचीवरती तो काळ वाढला. म्हटले मी आत्ता जेवढा वाढलेला दिसतोय याला कारणीभूत कोण आहे? लोकसंहार. कारण जेवढे लोक वाढली तेवढा मी वाढलेला आहे. सैंग पसरली हाती तोंडे, देवा एवढी तोंड कशाला? हा प्रश्नच होता का नाही? काही तोंडात तर काहीच नाही आणि काही तोंडात जे चाललेलं आहे त्याला खायला पुराणा असं मागं वर्णन येऊन गेलं आपण. आणि मग हे मोकार एवढी तोंड कशासाठी निर्माण करून ठेवलेले? ज्या अर्थी तोंड निर्माण केली याने एकही गोष्ट हेतुतेशिवाय निर्माण केलेली नाही. निष्फळ असं म्हटलं विचार ना. एकही पदार्थ निष्फळ निर्माण केला नाही. आणि मगाशी काय दिसली तोंड? म्हणजे मागच्या वेळेला आपण अभ्यास केला त्यावेळेला असं म्हटलं बरीच तोंड मोकळीच पडलेली आहेत, त्याच्यात काहीच नाही. आणि मग हे देवा कशासाठी? का मला नुसतंच भीती दाखवा. मोखार काय निर्माण केलेलं नाही. तुझ्या समोर जेवढं ब्रह्मांड आलं तेवढंच दिसतंय. पण अशी अनंत ब्रह्मांड तयार आहे म्हणून सगळ्या लोकांना खाण्यासाठी ही तोंड सरसावलेली. तुला एवढं समोर दिसलं नाही अजून, तुला एवढं सगळं दिसलेलं नाही. म्हणून विश्वरूपामध्ये बी जेवढं विश्वरूप दाखवलं ते बी अपूर्णच दाखवलं. कारण पूर्ण दाखवायला गेल्या वेळेस तुम्हाला हा विषय घेतला होता की अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. ती दिव्य दृष्टी संपूर्ण विश्वरूपाला पाहण्याच्या योग्यतेची नाही, तितक्या योग्यतेची नाही. मग काही अंशातली आहे.
म्हणून एकाच तोंडाला जेवढं लागतंय ना खाद्य एवढं पाहिलं भरपूर झालं. एवढं पडलेलं आहे ते पावलं गाव याच्यावर शीतावरून भाताची परीक्षा करून घे म्हटले. सगळं आता तुला दाखवत बसत नाही, नाहीतर सारी ज्ञानेश्वरी त्याच्यातच जाईल आपण. सगळे भगवद्गीता नुसतं विश्वरूपाचं, कारण बाकीच्या तोंड राहिले त्यांचाही विचार घ्यावा करावा लागेल. कधी करायचं युद्धाला अनुसरून तेवढंच दाखवलं असं नाही. बस बस एवढं. आता हे कौरव पांडव हे एवढं ब्रह्मांडानं आता पाच झालं. चला पुढे निघून जाऊ आपण. बऱ्याच वेळेला असं करावं लागतं, कारण मग विषय काय होईल, अवांतरच फाकत जाईल आणखीन कितीही. लोकसहारा वया लागी वाढे, सैंग पसरले आहात ते दोंडे. आता ग्रासीनं हे आघावे, मी आता अर्जुना काय करेन, ग्रासणार आहे हे विनाकारण तोंडानं निर्माण करून ठेवलेली. येता अर्जुन म्हणे कटकाटा. बापरे बापरे, खटकाटा पदाचा अर्थ काय, हा बापरे भयंकर, हाय हाय असा शब्द केला ना त्याने. बापरे आपण बोलताना जसा उद्गारवाचक शब्द बोलतो तसा हा. अर्जुन म्हणे बापरे, उभं गेलो मागिल्या संकटे, मागिल्या संकटे उभं गेलो. म्हणजेच मला याचा काय झालं, मागच्या संकटाने त्रास झाला. उभं झाला म्हणजे त्रास झाला. किती त्रास झालाय बाबा, म्हणून आळविला, म्हणून मी तुला काय केलं, आळवला. नाहीतर माणसं देवाला थोडेच आळवतात. तेव्हा घरात ज्याच्या सगळं व्यवस्थित चाललेलं आहे ते कशाला पाठाला हरिपाठाला काकड्याला दिंडीला, त्यांचं काय कारण आहे. ते म्हणले देवाच्या कृपेने आमचं सगळं व्यवस्थित चाललंय. म्हटले महाराज तुमचं नसेल म्हणून येत असताल काकड्याला. लोक काय प्रवृत्ती लोकांची अशी आहे, म्हणजे लोकांना देवदेव कशासाठी असतो, जेव्हा संसारात अडचणी आल्या तिथून देवदेव करायला लागले. त्याच्या आधी बोंबलत फिरत होते संसारामध्ये. त्याच्यात त्याकडे इकडे नाही तिकडे नाही पाहायला सुद्धा वेळ नाही त्यांना. आणि ज्या दिवशी कधी त्याच्या संसारात आडवे तिडवेपणात तयार झाला ते म्हणतो काहीतरी उपाय तरी पाहावा, का त्याला तोडगा तोडगाच काढायला पाहिजे. म्हणजे कसला तोडगा काढता, म्हणजे अडचणी वाढल्यात. मग ते पहिल्यांदा बी इकडच्या देवाला कधीच येत नाही, कारण हा फार शेवटचा भाग आहे, टप्पा. मग तो पहिल्यांदा तोडग्याकडे जातो. मग तो टमाट्याचा रस काय म्हणा, काय बी करतो तो अशा. ज्या योगे त्याला अंगारे धुपारे हे सगळं करत बसतो तो. त्याला खरा देव माहितीच नाही. आणि मग त्याच्यात बी त्याला काय फरक पडताना दिसला म्हणजे काय फरक पडत नाही. मग काय फरक पडत नाही म्हटल्यानंतर तो मग हळूहळू त्याची वृत्ती काय काय आहे ना स्थिर व्हाय. ते म्हणजे असं करा ना, काय तुम्ही असं करा, 16 सोमवाराचं व्रत करा. 16 सोमवारचा कालावधी किती झाला, आठवडा झाला. एवढा त्याची बुद्धिवृत्ती त्याची स्थिर करायला लागतात. मग त्याच्यात त्याला बऱ्याच अंशात ते म्हणजे फरक पडला. त्याचा फरक पडला म्हणजे बुद्धिवृत्ती स्थिर झाली, त्याच्यात फरक पडतो. आणि प्रारब्धाचं एक गोष्ट अशी आहे, प्रारब्ध कधी बसून राहत नाही. वाईट आलं तर निघून जातं आणि चांगलं आलं तर पळून जातं. हे दोन्ही बी गोष्टी. ज्या दिवशी तुमच्याकडे चांगलं आहे त्या दिवशी हुरळून जाऊ नका, कारण वाईट येण्याचा तो सिग्नल. तुमचा ज्यावेळेस पाहता लयच भारी झालं आमचं फार झालं, बस हरिपाठाला येत सोडून देऊ नका, नाही तर काय होईल न होणारच आहे ते. उलट सुलट उलट सुलट असं होत राहतं. आणि मग ज्याची बुद्धिवृत्ती खंबीर झालेली असते त्याला काय अडचण नाही. म्हणजे ज्याची बुद्धिवृत्ती खंबीर होते ना त्याने पूर्वी पचनी पडलेलं आहे. नाही तर संकट कोणाच्या जीवनात नाहीत. जगात संकट सगळ्या जीवांच्या जीवनात संकटच आहे, ग्रासलेलेच आहेत. फक्त नेहमी सांगत असतो नमुने वेगवेगळे आहेत. म्हणजे जे आमच्या कुटुंबातलं दुःख आहे ते आम्हाला माहिती, तुमच्या कुटुंबातलं तुम्हाला माहिती, यांच्या कुटुंबातलं यांना माहिती. आणि दुःखाची इतकी व्हरायटी आहे की बाजारात त्याला मॅचिंगच नाही. मॅचिंग सेंटर मध्ये गेला ना तुम्ही त्या साड्यांच्या, अशा साड्या घेऊन अशा फिरत. ते म्हटले आमच्या दुःखाला मॅचिंग दाखवा महाराज. तुमचं तुम्हीच पहा, कारण तुमच्यासारखं तुम्हाला नाही असं नाही. म्हणजे प्रत्येकाच्याकडे असा प्रकार आहे. अंगाचे शरीराचे दुखणे सुद्धा प्रत्येकाचे सारखे नाही. यांचं कंबरट दुखतंय,
ते बघा ना कसे चालतात. शरीर एकसारखं नाही तर त्याला काय, शरीर एकसारखे नाही. असे मी त्यांची काल पाहत होतो, म्हटलं बघ ते हे असे एवढे लपकत चालतात ते अष्टावक्र मुनी व्हायला लागले. पडलेच नाही वेळात. पण चिंतन कसं चाललंय जास्त आवड आहे. हे आतूनले पक्के आहेत बरं का. नाही तर एवढं झाले असते तर बरेच लोक बंद झाले असते हे. पण ते तेवढं बी जुमानत नाही त्याला, तर काही चांगली गोष्ट. तर याला म्हणून प्रत्येकाचे नमुने वेगवेगळे आहेत. पण आता हे सगळं होणारच आहे, त्याला काय नाही. अर्जुन म्हणतो मी उबगलो, म्हणतो तुम्ही उबगले काय, आम्ही बी उबगलेलोच आहे. अर्जुनच उबगलाय का, आपण लय जास्त आपण त्याच्यापेक्षा जास्त उबगलोय. फक्त आपलं कोण काय कर, म्हणून तर आम्ही आळवतो देवाला. तेव्हा ओखटा उवाईला का, माऊली म्हणता उगाईला उवाईला हा म्हणजे ओखटा म्हणजे वाईट. म्हणजे मी तुला का आळवलं तर संकटात ग्रासलो होतो म्हणून आळवलं. इच्छा काय होती, मी तुला आळवल्यावर संकटातून बाहेर पडेल. पण तू असा विचित्र आहेस ना देवा, की वक्ता आहेस तू. वक्ता म्हणजे वाईट. माझी संकट तर बाजूलाच राहिलं, उलट तू अधिक भीषण संकट माझ्या अंगावर टाकून दिलं. म्हणजे तूच सांगितलं होतं विश्वरूप दाखव. विश्वरूप ह्याच्यासाठी दाखव नव्हतं दाखव म्हटलं मी तुला, तर मला सुखासाठी सांगितलं आणि माझं सुख तर राहिलं बाजूला, तो भयान संकट माझ्यामध्ये टाकून दिलं. तर देवाचा भाव असा आहे, आता पुढच्या ओळीमध्ये येणार आहे की देव म्हणतात, म्हणजे माऊली ज्ञानोबर आहे देवाच्या बाजूने बोलतायत की तेवीची कठीण बोले आसतुटी. आस्तुती म्हणजे निराशतेने. अर्जुन होईल हिमकुटी. अर्जुन अजून हिमकुटी होईल म्हणजे कष्टी होईल, त्याला अजून खिन्नता तयार होईल, उदासीनता तयार होईल. म्हणून कठीण बोले असले कठीण बोल त्यालाही पचणार नाहीत. म्हणून सवेची म्हणे किरीटी परी आने एक असे. म्हणजे भगवंता किरीटीला भगवंत म्हणतायत किरीटी बोले अर्जुना, हा जो काळ उभा राय केलेला आहे ना मी तुझ्या समोर, हा तुझ्यासाठी नाही. म्हटलं मग सुटलं एकच महावाक्य. काय याचा उद्देश नाही म्हणजे तुझा. हे आधी सांगायचं होतं का नाही, मग दाखवायचं होतं. म्हटलं मग ह्याच्यातला सगळा थ्रिल सगळं नष्ट झालं असतं. म्हणून फक्त असं काही भयान सीन दाखवला विश्वरूपाने. आणि मग त्याच्यामध्ये अर्जुन अति भयाभीत झाला. तेव्हा मी माझ्या कल्याणासाठी विचारलं होतं म्हणून तुला आळवलं होतं. मग असू दे ना, हे सगळं तुझ्यासाठी नाही, पण हे आधी सांगायचं होतं ना. सगळा चित्रपट संपल्यावर तुम्ही सांगू राहिले आम्हाला की हे तुझ्यासाठी नाही. तर खांदारकर महाराज म्हणतात, त्याचबरोबर देवांनी विचार केला. काय म्हटला की जीविताची आशा सोडणाऱ्या आपल्या कठोर बोलण्याने जो अर्जुन काय झाला होता, कष्टी झाला होता. म्हणून लागलीच भगवंत म्हणाले, अर्जुना मी काळ आहे हे खरं, अहम कालोस्मी, पण तुझा नाही. म्हणजे याचा उद्देश काय आहे, वेगळा आहे. काय उद्देश आहे? अरे उद्देश असल्याशिवाय मी असं काही दाखवत असतो का? काहीतरी उद्देश आहे. काय उद्देश आहे ते म्हणले लगेच सांगणार नाही. पुंडलिक वरदा तुकाराम पंढरीनाथ भगवान जय.